यशोदया प्रतिष्ठान अहमदनगर आयोजित लिटिल चॅम्प्स आवाज अहमदनगरचा या स्पर्धेची महाअंतिम फेरी नुकतीच पार पडली। या स्पर्धेमध्ये बाळगोपाळांनी सुरेल गायनाने उपस्थितांची मने जिंकली। यशोदया प्रतिष्ठान अहमदनगर आयोजित लिटिल चॅम्प्स आवाज अहमदनगरचा या 15 एप्रिल 2017 पासून सुरू झालेल्या स्पर्धेची महाअंतिम फेरी 11 मे 2017 रोजी माऊली सभागृह येथे संपन्न झाली। या स्पर्धेत अभयसिंग वाकचौरे हा प्रथम क्रमांक मिळवून स्पर्धेचा महाविजेता झाला, तर द्वितीय क्रमांक गीतांजली सुरवैया हिने पटकावला, तर तिसरा क्रमांक 5 जणांमध्ये विभागून देण्यात आला। महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजन सम्राट पंडित बाळासाहेब वाईकर यांच्या शुभहस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हे बक्षीस वितरण पार पडले। पाहूया या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे।
दिल दीवाना लगता है। जाने मन तू ही मेरा मन, रोजा जाने मन तू ही मेरा मन, तुझ बिन तरसे नैना, दिल से न जाती है यार तुम्हारी, कैसे तुम बिन जीना। सांसों में तो है, आँख बंद कर लो तो मन में भी तो है। कहाँ है तू, कैसी है तू, रोजा जाने मेरा दिल तुझ बिन तरसे नैना।
या स्पर्धेत जेव्हा सिलेक्शन राऊंड होता पहिला तेव्हापासून म्हणजे खूप चांगले परीक्षक लाभले. त्याच्यामुळे म्हणजे जे खरे टॅलेंट आहे खरं बाहेर निघाले आणि त्याच्यामुळेच मी पुढच्या राऊंडपर्यंत येऊ शकलो आणि अंतिम फेरीत पहिला नंबर मिळू शकलो. मला धन्यवाद मानायचे माझ्या आईवडिलांचे, माझ्या गुरूंचे. आम्ही आत्ताच आवाज अहमदनगरचा लिटिल चॅम्प्स आवाज अहमदनगरचा हा कार्यक्रम आयोजित केला होता. तर त्या निमित्ताने आम्ही जिल्ह्यातील 5 ठिकाणी ऑडिशन घेतले. त्या ऑडिशनच्या माध्यमातून आम्हाला 245 विद्यार्थी मिळाले आणि त्या विद्यार्थ्यांतून आम्ही आज दिनांक 11/5/2017 रोजी 10 विद्यार्थी फायनलिस्टमध्ये काढले होते आणि त्या फायनलिस्टमधून आम्ही 3 विद्यार्थी विन घोषित केलेले आहेत आत्ताच जस्ट. तर त्या प्रथम पारितोषिक हे 1 लाख रुपये आहे, द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये आहे आणि तृतीय पारितोषिक हे 25,000 रुपये. तर प्रथम पारितोषिक विजेता वागचौरे आहे, तो सेकंड सुरभैया म्हणून झालेले आहे, गीतांजली सुरभैया. थर्डला आम्ही 5 जणांना विभागून दिलं आहे. ते बक्षीस 25,000 रुपये जे बक्षीस आहे ते 5 जणांना विभागून दिलं आहे. आणि आमच्या संस्थेचे उद्दिष्ट म्हणजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला जी काही रक्कम मिळणार होती तर ती आम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून देणार आहोत. तसेच त्यांच्या कुटुंबियांना मदत देणार आहोत, त्यांच्या मुलांना मदत देणार आहोत शिक्षणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी. त्याप्रमाणे आम्ही संजना वालनकर ही रत्नागिरीची मुलगी आहे, पूर्णपणे अंध आहे. तर तिचं पूर्णपणे शिक्षणाची जबाबदारी आमच्या संस्थेने घेतलेली आहे. तिच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च आमची संस्था करणार आहे. त्याचप्रमाणे ॲसिड हल्ल्यात जखमी झालेल्या मुलींसाठी आम्ही स्पेशल एक प्रोग्राम ठेवून त्यांच्यासाठी आर्थिक मदत देणार आहोत. त्यांच्यासाठी त्यांचं भविष्यात म्हणजे त्यांचं काही औषध पाणी असेल, खर्च पाणी असेल, त्यांचा वैद्यकीय खर्च असेल, तर ॲसिड हल्ल्यात कुणी जर जखमी झाले तर त्यासाठी उपचारासाठी आमची संस्था मदत करणार आहे. आणि याप्रमाणेच आम्ही भविष्यात चांगले उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करूयात. प्रतिनिधी मोहसिन सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर.